पान मसाल्याच्या जाहिरातीवरून एफडीएनं 3 कलाकारांना नोटीस पाठवली आहे। महाराष्ट्र एफडीएनं पान मसाल्याच्या जाहिरातीवरून बॉलिवूडच्या 3 मोठ्या कलाकारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे। पान मसाल्याच्या जाहिरातीवरून एफडीएनं 3 कलाकारांना ही नोटीस बजावलेली आहे। बॉलिवूडमधले 3 मोठे अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ या 3 मोठ्या कलाकारांना बॉलिवूडच्या कारणे दाखवा नोटीस एफडीएनं बजावलेली आहे। एफडीएची कारवाई सध्या धडाक्यात सुरू आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांच्याकडनं। गोविंद, काय अपडेट्स आहेत नोटीशी संदर्भात? एफडीएने पान मसालाच्या जाहिरातीवरून बॉलिवूडच्या 3 मोठ्या कलाकारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। एफडीएने अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना बिमल पान मसाला विलायचीच्या जाहिरातमध्ये सहभागी झाल्याबद्दल नोटीस पाठवली आहे। अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार अन्न पदार्थाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातांना मनाई आहे। या प्रकरणी सध्या एफडीएने 3ही कलाकारांना स्पष्टीकरण मागितले आहेत नोटीस बजावून। नक्कीच महत्वाची ही घडामोड म्हणता येईल। पान मसाल्याच्या जाहिरातीवरून ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। कारणे दाखवा त्या नोटिशीतनं त्यांना सांगण्यात आलेलं आहे। आता कधीपर्यंत या प्रकरणी त्या कलाकारांचं उत्तर येत आहे हे पाहणं ही महत्वाचं असेल। हीच ती एफडीएची नोटीस आहे जी बॉलिवूडचे हे 3 बडे कलाकार त्यांना बजावण्यात आलेली आहे। तर पान मसाल्याच्या जाहिरातीवरून एफडीएनं बॉलिवूडच्या 3 मोठ्या अभिनेत्यांना शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस बजावलेली आहे। कारणे दाखवा नोटीस आहे। स्पष्टीकरण मागण्यात आलेलं आहे या पान मसाल्याच्या जाहिराती संदर्भात। आता या प्रकरणी काय नेमकं उत्तर या कलाकारांकडून त्यांच्या टीमकडून दिलं जात आहे हे पाहणं महत्वाचं असेल। एफडीएची सध्या कारवाई धडाक्यात सुरू आहे आणि अशातच आता एफडीएचा मोर्चा बॉलिवूडमधल्या 3 कलाकारांकडे वळलेला आहे। बॉलिवूडचे हे 3 मोठे कलाकार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे तिघं एका पान मसाल्याच्या जाहिरातीत दिसतात। त्याच पान मसाल्याच्या जाहिरातीवरून एफडीएनं ही नोटीस जारी केलेली आहे। तर दूध भेसळखोरांवरची कारवाई असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जे साठवून ठेवलेले अन्न पदार्थ आहेत त्या संदर्भातली पार्श्वभूमीवरची कारवाई असेल, या सगळ्यामुळे एफडीएच्या कारवाया सध्या चर्चेत आहेत।